नाशिकच्या वडनेर परिसरालगत असलेल्या पिंपळगाव रेंज रोड या परिसरात शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास शेतीवस्तीवर राहणाऱ्या कुटुंबातील 3 वर्षीय आयुष किरण भगत या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करत थेट तोंडात धरून जंगलात फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। तात्काळ आजूबाजूच्या नागरिकांनी घटनेची माहिती वनविभाग व पोलिसांना देताच पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनेचे गांभीर्य बघत चिमुकल्या बालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली। उपनगर पोलीस ठाणे वनविभाग ग्रामस्थांना श्वान पथक व ड्रोनच्या मदतीने अनेक ठिकाणी शोध मोहीम राबवली। अखेर रात्री 12:15च्या सुमारास आयुष भगत हा पथकाला मृत अवस्थेत उसाच्या शेतात आढळून आला। त्या 5 तासाच्या कालावधीत बिबट्याने मोठ्या प्रमाणात चिमुकल्या आयुषला मोठी दुखापत केली होती, ज्यामुळे आयुष याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजते। या संपूर्ण घटनेनंतर वनविभाग व पोलिसांनी पंचनामा करत मयत यास कुटुंबाकडे सोपवले। मात्र आयुष याला रक्तपांबळ बघून सर्वांनी संबरडा फोडला। नंतर आयुष यास नाशिक जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केले। या संपूर्ण घटनेने परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मागील 7 महिन्यांपूर्वी देखील पिंपळगाव परिसरात आपल्या आजीसोबत दुकानात किराणा घेण्यासाठी आलेल्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला होता। सुदैवाने एका दुचाकीस्वाराच्या मदतीने चिमुकल्याचा थोडक्यात जीव वाचला होता। तसेच 3 दिवसांपूर्वी याच परिसरात एका महिलेवर देखील बिबट्याने पहाटेच्या सुमारास जीवघेणा हल्ला केल्याची घटना होती। आणि काल देखील जयभवानी रोड या परिसरात व्यायाम करत असताना एका युवकाला बिबट्या दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती। वारंवार तक्रार देऊनही वनविभागाने वेळेवरच पिंजरे न लावता बिबट्यांना जेरबंद केले असते तर कदाचित ही घटना टाळल्या गेली असती। वारंवार नागरिकांनी तक्रारी दिल्या तरी सुद्धा वेळेवर वनविभागाने जर पिंजरे लावले असते तर ही घटना नक्कीच टळू शकली असती, अशी चर्चा नागरिकांमध्ये होत असून लवकरात लवकर या बिबट्याचा शोध लावून त्यांना जेरबंद करा, जेणेकरून अशी घटना पुन्हा घडणार नाही, अशी माहिती नागरिक व कुटुंबाकडून होत आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।